बाय ANS न्यूज़। ANS लाइव न्यूज़ इस वक्त मौजूद हूँ मैं कैंप में, जहाँ पे सारे उम्मीदवार बहुत ही उम्मीद के साथ यहाँ पे फॉर्म भरने के लिए आ रहे हैं। आइए देखते हैं कि मी सर्वप्रथम सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की सर्व या ठिकाणची जनता आज माझ्या म्हणजे उत्सुक होती की मी या ठिकाणी कुठेतरी मतदारसंघामध्ये जो माझ्या मतदारसंघात जे बरेच या ठिकाणी समस्या आहेत, सर्वात म्हणजे की एज्युकेशन, की आज 149 वॉर्डमध्ये कुठल्याही प्रकारचं मराठी माध्यम स्कूल नाहीये, ज्या होत्या प्रामुख्याने त्या प्रायव्हेट झालेल्या आहेत. मग सर्वसामान्य गरीब लोकांची जी सरकारी म्हणजे जी लहान मुलं आहेत ती शिकणार कुठे? त्या ठिकाणी रोडच्या समस्या आहेत, ड्रेनेजच्या समस्या आहेत, सार्वजनिक शौचालय, ज्या ठिकाणी आज दलित वस्ती आहे आणि दलित वस्तीमध्ये कुठल्या प्रकारची कामं होत नाही. आणि वॉर्ड क्रमांक 149 मधील सर्वात भोंगळ कारभारमध्ये त्या ठिकाणी ज्या हायराईज इमारती आहेत त्या ठिकाणी अग्निशमनचा खूप मोठा भोंगळ कारभार आहे, जो मी उघड केला होता. SIच्या माध्यमातून जे लोकांचं पुनर्वसन होतंय, पण पुनर्वसन करताना ज्या बिल्डिंग उभा होतात त्यात त्यांचं खच्चीकरण केलं जाते. विषय बरेच आहेत, परंतु मी या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 149 मधील जी मी कामं केलेली आहेत लोकांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी मी जी कामं केलेली आहेत, ती कामाच्या आधारे मी लोकांवर मतदान मागणार आहे. उगाच मी बॅनर छापून फ्लॅक्स लावून अशी कामं करायची माझी पद्धत नाहीये. ग्राउंड लेवलला ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या समस्याचं निवारण करण्यासाठी मी लोकांच्या दारामध्ये जाऊन त्यांना मतदान मागणार आहे. आणि ही परिवर्तनाची लाट आहे आणि परिवर्तन झालं पाहिजे. काय सांगणार, खूप दिवसानंतर इलेक्शन आलं ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही जनताला काय आवाहन करणार? बघा, 2017 नंतर या ठिकाणी हे इलेक्शन लागते आणि महानगरपालिकेवरती प्रशासनाच्या माध्यमातून सगळा कारभार पाहिला जात होता. अक्षरशः नगरसेवक नसताना सुद्धा त्या ठिकाणी इतके लोकांच्या समस्या होत्या, ड्रेनेजच्या समस्या होत्या, तुमच्या शौचालयाच्या समस्या होत्या. बऱ्याच ठिकाणी पावसाचं पाणी तुंबून त्या ठिकाणी गोरगरीब जनतेच्या घरात ते पाणी जायचं. मेडिकलचा विषय होता. एवढ्या फार समस्या असताना कुठल्याही प्रकारे आपण जर शासन दरबार ज्यावेळेस दाद मागतो त्यावेळेस नगरसेवक नसताना त्या प्रमुखाचा जो लोकप्रतिनिधी असतो, लोकप्रतिनिधी नसल्या कारणाने लोकांच्या समस्या त्या ठिकाणी मागताना खूप मोठी अडचण व्हायची. आणि सर्वसामान्य लोकांना ज्यावेळेस प्रशासनात दारात जातात समस्या निर्माण करण्यासाठी, त्यावेळेस प्रशासन त्यांना उभं करत नाही. कारण सरकारी काम आणि 12 महिने थांब. त्यामुळे या ठिकाणी मी राज्य सरकारचं आणि प्रामुख्याने मी सुप्रीम कोर्ट या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की त्यांनी लवकरात लवकर आणि या ठिकाणच्या निवडणुका लावल्यात, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्यांचा आवाज, त्यांच्यावरती होणारा अन्याय अत्याचार हा त्या नगरसेवकामार्फत अधिवेशनामध्ये म्हणा किंवा संसदेमध्ये म्हणा किंवा आपण जे महानगरपालिका म्हणतो त्या महानगरपालिकेमध्ये आपण ते मांडू शकतो. बघा, मी तुम्हाला मी एकच सांगतो, लोक किती खुश आहेत त्यापेक्षा मला एकच म्हणायचं आहे सर्व लोकप्रतिनिधींना की लोकांच्या समस्या किती आहेत. ज्यावेळेस तुम्ही लोकांच्या समस्या ज्यावेळेस तुम्ही त्याचं निवारण करणार आणि ज्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती जी खुशी येईल ना, त्या खुशीतच तुमचं समाधान आहे. आज प्रत्येक पक्ष आपापल्या मला कसं त्या ठिकाणी तिकीट मिळेल आणि त्या पक्षाच्या माध्यमातून मी कसं लोकांच्या समस्या निवारण करेल. आज वारंवार जर तुम्ही तीच समस्या घेऊन लोकांसमोर जाणार, मग तुम्ही त्या प्रभागामध्ये तुम्ही कामं काय केलेली आहेत? जर तुम्ही तेच म्हणणार मी गटर साफ करेल, मी रस्ते चांगले बांधेल, मी आणखीन काय एज्युकेशन मध्ये करेल, मग 5 वर्षामध्ये तुम्ही काय कामं केली? तुम्ही जर तीच गोष्ट रिपीट करून जर तुम्ही लोकांसमोर जाणार तर तुम्ही कामं काय केली? तुम्ही कामं जी केली त्याची पोचपावती म्हणून मी हे करून दाखवलं, हे तुम्ही त्या मतदारावर दाखवा की मी हे करून दाखवलंय. आता ही समस्या पुन्हा या वॉर्डामध्ये येणार नाही असं एकही लोकप्रतिनिधी म्हणत नाही. वारंवार तेच, मी गटर साफ करेल, मी चांगले रस्ते बांधेल, मी गोरगरिबांना चांगली घरं घेऊन देईल, पण असं होत नाही. जो तो आपल्या स्वार्थापोटी
तुम्ही बघतच असाल पक्षाचं पक्षांतर चाललंय, निवडून आलं, हा या पक्षाचा त्या पक्षाचा. मला एकच म्हणायचंय, तुम्ही लोकांसाठी कामं करा, लोकशाही टिकली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजूभाई कटारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजूभाई कटारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मैं चेंबूर के कलेक्टर कॉलोनी में, जहाँ पे यहाँ पे सारे लोग फॉर्म भरने के लिए खुशी से आ रहे हैं. यहाँ पे देख रहे हैं अभी शाम को 5 बज चुकी है. यहाँ पे सारी जितने फॉर्म्स की फॉर्मेलिटी थी सब खत्म हो चुकी है. यहाँ पे ये देख रहे हैं हमारे पीछे ये स्कूल है और ये पुलिस वाले जो इतनी मेहनत से उन्होंने सारे जनता जो पब्लिक आई थी उनका साथ सहयोग किया. उनके लिए दिन सुबह से लेके शाम हो गई, किसी ने पानी नहीं पिया, किसी ने खाना नहीं खाया. इस तरीके से मुंबई पुलिस ने हमारी जनता की सेवा की है. इसलिए हम लोग पुलिस से, मुंबई पुलिस कहीं ना कहीं हमारे लोगों के लिए बहुत ही काम करता है. इसलिए मुंबई पुलिस का तहे दिल से शुक्रिया करते हैं. ऐसे न्यूज़ देखने के लिए जुड़े रहिए NS लाइव न्यूज़ से. कट.